नमस्कार मित्रांनो. LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड ही एक मोठी कंपनी आहे. LICची मोठी सबसिडियरी आहे. त्याच्यामध्ये साधारण 20,000 करोड त्यांचा रेव्हेन्यू होता 2023 मध्ये आणि अग्रगण्य अशी हाउसिंग फायनान्समधली अग्रगण्य कंपनी आहे. त्याचे जवळ-जवळ 250 व्हॅकन्सी 250 मुलांसाठी जी व्हॅकन्सी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे, त्याच्याबद्दलची आपण थोडी माहिती घेणार आहोत. जेव्हा आपण इकडे त्यांनी अप्रेंटिसशिप ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे, तो पण मगाशी जो आपण पाहिलं नॅट्स नॅट्सची जी वेबसाईट आहे, नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम, स्टुडंट रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तिकडे तुम्हाला LIC HFLची अपॉर्च्युनिटी दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन पुढे तुम्हाला सबमिट करता येईल. त्यानंतर आपण डिटेल नोटिफिकेशन जेव्हा क्लिक करतो, तेव्हा आपल्यासमोर हे पेज ओपन होतं. हे डिटेल्ड नोटिफिकेशन आहे. त्यांचं LIC HFLच्या म्हणण्यानुसार ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड. तुम्ही जर फ्रेश ग्रॅज्युएट असाल, कोणत्याही इंडियन युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटकडून, जी इंडियन युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट ही UGC किंवा IICTने रिकग्नाइज असेल, त्या कॉलेजमधील त्या इन्स्टिट्यूटमधील फ्रेश ग्रॅज्युएट्स या पदासाठी अप्लाय करू शकतात. आपलं नामांकन भरू शकतात. त्यानंतर अप्रेंटिसशिप इज ऑन द जॉब ट्रेनिंग असं म्हणता येईल फ्रेश ग्रॅज्युएटसाठी. त्यांना सॉफ्ट स्किल नॉलेज, डोमेन नॉलेज आणि रिअल टाईम वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला मिळावा आणि इंडस्ट्रीमध्ये काम कसं चालतं हे कळावं, यासाठी LIC HFLनी ही अप्रेंटिसशिप ओपन केलेली आहे. ही काही एम्प्लॉयमेंट नाही आहे. त्यामुळे एम्प्लॉयीला जे काही पर्क्स अँड बेनिफिट्स मिळतात, ते अप्रेंटिसला मिळणार नाही आहेत. अप्रेंटिस ओन्ली ट्रेनिंग. त्यानंतर फुल टाईम एम्प्लॉयमेंट येण्याची कोणतीही जबाबदारी LIC HFL नाही आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर प्रोबेशनल सर्टिफिकेट तुम्हाला BOAT आणि UATकडून मिळेल. त्यानंतर तुम्ही BFSI सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे, त्यांच्याशी संपर्क साधून प्लेसमेंट किंवा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी कोणत्या बँकेमध्ये आहेत का, हे चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्वतः पण या सर्टिफिकेटच्या आधारावर आणि तुमच्या ग्रॅज्युएशनच्या आधारावर वेगवेगळ्या बँकिंग इन्स्टिट्यूट्समध्ये स्वतःचे ॲप्लिकेशन स्वतः सबमिट करू शकता जॉबसाठी. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नंबर ऑफ अप्रेंटिस रिक्वायर्ड बाय LIC HFL हे 250 आहेत. अप्रेंटिसशिप पिरियड 12 महिन्यात असणार आहे. अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट ही 14 जुलै टेंटेटिव्ह आहे आणि मंथली स्टायपेंड तुम्हाला ₹12,000 मिळणार आहे. वयाची मर्यादा जी आहे ती 20 ते 25 वर्ष असावं. मिनिमम वय 20 वर्ष, मॅक्सिमम 25. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे, ते 1 जून 2021 नंतर तुम्ही जर ग्रॅज्युएट झाला असाल, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. जर तुमचं ग्रॅज्युएशन 1 जून 2021च्या आधीच असेल, तर मात्र तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला जर आधीच कोणताही रनिंग, टर्मिनेटेड किंवा कंप्लीटेड अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट असेल तुमचं इतर कोणत्याही ऑर्गनायझेशनबरोबर, तर मात्र तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अनुभव नसला तरच तुम्ही अप्लाय करू शकता, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर तुम्हाला फक्त ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. नॅट्स आपण जे पाहिलं, ही जी वेबसाईट आहे, तिकडे जाऊन आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतरच आपल्याला पुढचे या या रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर इकडे आपल्याला LIC HFLची अपॉर्च्युनिटी दिसेल आणि त्या LIC HFLच्या अपॉर्च्युनिटीवर आपल्याला रजिस्टर करावं लागेल. त्याचबरोबर हे इकडे लिहिलं आहे त्यांनी. आपण नॅट्स पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला LIC HFLची एक अप्रेंटिसशिप ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपली पुढची सगळी प्रोसेस जी आहे ॲप्लिकेशनची, ती पूर्ण होईल. ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला info@BFSI कडून एक ईमेल येईल आपल्या ईमेल आयडीवर, ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिले असतील. त्यामध्येच तुम्हाला ॲप्लिकेशन फीची पेमेंटची लिंक पण दिलेली असेल. ॲप्लिकेशनची फी तोपर्यंत तुम्ही भरत नाही, तोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन सबमिशन कंप्लीट होत नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही नुसतं ॲप्लिकेशन ऑनलाईन फिल केलं आणि जर पेमेंट केलं नाही, तर तुमचं ॲप्लिकेशन ग्राह्य धरलं जात नाही. हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. तुमची एंट्रन्स एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे आणि त्या एंट्रन्स एक्झाममध्ये 40 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत, ज्यामध्ये बेसिक बँकिंग, इन्व्हेस्टमेंट अँड इन्शुरन्स, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह रिझनिंग अँड डिजिटल, कॉम्प्युटर लिटरसी आणि इंग्लिश या गोष्टींचं तुमचं टेस्टिंग केलं जाईल. 60 मिनिटाचं ही टेस्ट असेल. एंट्रन्स एक्झाम पॅटर्न जो आहे तो ऑनलाईन रिमोट प्रॉक्टर टू बी गिव्हन बाय कॅन्डिडेट्स फ्रॉम देअर होम बट इन ॲब्सोल्यूट प्रायव्हसी युजिंग देअर स्मार्ट मोबाईल फोन विथ फ्रंट कॅमेरा. गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी विल बी रिक्वायर्ड. एंट्रन्स एक्झामिनेशन फी जी आहे ती जनरल कॅटेगरी आणि OBCसाठी ₹944, SC, ST आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 708 आणि PWBD उमेदवारांसाठी ₹472 असेल. त्यानंतर हे स्टेप्स टू अप्लाय इम्पॉर्टंट डेट जे आहे त्याचे टाईमलाईन्स कसे आहेत बघा. अप्रेंटिसशिप ॲप्लिकेशन जे आहे ते 13 जून ते 28 जूनपर्यंत आपण करू शकतो. लास्ट डेट टू पे द एक्झामिनेशन फी जी आहे ती 30 जूनच्या आतमध्ये आपल्याला पे करायची आहे. त्यानंतर एंट्रन्स एक्झाम जी आहे ती साधारण 3 जूनला
कंडक्ट करण्याचा एल-आय-सी एच-एफ-एलचा प्लॅन आहे. त्यानंतर शॉर्ट लिस्टिंग जी आहे तुमच्या एंट्रन्स एक्झामिनेशनच्या परफॉर्मन्सवर ती 8 ते 9 जूनपर्यंत होईल टेंटेटिव्हली. त्यानंतर फायनल सिलेक्शन कॅन्डिडेट्सचं जे आहे ते 10 ते 11 जुलैपर्यंत होईल. अ, अ, याच्यामध्ये ऑफर लेटर तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यामध्ये मी अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ब्रँच, मंथली स्टायपेंड पेएबल, रूल्स, रेग्युलेशन्स, टर्म्स एंड कंडिशन्स त्या त्या सगळ्या मेन्शन केलेल्या असतील. आणि 14 जुलै रोजी जे ठिकाण तुमच्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे, तिकडे नेमणूक करण्यात आलेली आहे. तिकडे तुम्हाला हजर व्हावं लागेल 14 जुलैला. अशा प्रकारे तुमची अप्रेंटिसशिप ही 14 जुलैला सुरू होऊ शकते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता नंबर ऑफ व्हॅकन्सीज ज्या आहेत त्याची त्यांनी स्टेट वाईज डिस्ट्रिब्युशन दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 34 आहेत. टोटल व्हॅकन्सीज 250 आहेत. हे आपण आधीच पाहिलं 250 आहेत हे आपण पाहिलं होतं. स्टायपेंड ₹12,000 असणार आहे. आणि जी व्हॅकन्सीज आहेत त्याचं डिस्ट्रिब्युशन आहे स्टेट वाईज ते पण दिलेलं आहे. आपण जर महाराष्ट्राचं बघायला गेलो तर अहमदनगर 2, अमरावती 1, औरंगाबाद 1, जळगाव 2, कल्याण 1, कोल्हापूर 1, मुंबई 7, नागपूर 2, नाशिक 3, नवी मुंबई 2, पुणे 8, सातारा 1, ठाणे 2 आणि वर्धा 1 अशा प्रकारची डिस्ट्रिब्युशन त्यांनी दिलेलं आहे. तर या डिस्ट्रिब्युशनमधून आता आपण बेसिकली तुम्ही अप्लाय करताना महाराष्ट्राचा पूर्ण जो नंबर आहे त्याला तुम्ही टार्गेट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर महाराष्ट्र सोडून मराठी भाषिक असून महाराष्ट्राच्या बाहेर असाल तरी पण तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याची काळ नाहीये. तर तुम्ही ह्या लिंक्स मी तुमच्यावर शेअर करतोय. या संधीचा अवश्य फायदा घ्या. 250 व्हॅकन्सीज उपलब्ध आहेत एल-आय-सी एच-एफ-एलमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, हे जरी ट्रेनिंग असलं तरी पण जेव्हा सक्सेसफुल कंप्लीशन तुमचं होईल त्यानंतर तुम्हाला जे प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट मिळेल, त्याच्यावर आधारित तुम्ही तुमचं जे कॅन्डिडेचर आहे, तुमची उमेदवारी ही जास्त स्ट्राँग होते. त्यामुळे तुम्ही भरपूर बी-एफ-एस-आय ऑर्गनायझेशन्समध्ये या सर्टिफिकेटच्या आधारे जॉबसाठी अप्लाय करू शकता आणि त्याचा तुम्हाला नक्की डिफरन्शिएटर म्हणून फायदा होईल. याच्याबद्दल 100% खात्री देता येईल. तर या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून अशा संधी ज्या आहेत रोजगाराच्या, त्या आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवू आणि त्याचा सर्वांना फायदा होईल. धन्यवाद.